प्रश्न दादांचा वाचून दाखवतो की मी आळसातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण बाहेर पडता येत नाही, तर त्यासाठी काय करावं? सुरुवात एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. खूप खूप वर्षापूर्वी तुम्ही ऐकलेली पण असेल ती गोष्ट, कदाचित 300-400 वर्षापूर्वी जपानमध्ये 2 छोट्या राज्यांमध्ये युद्ध सुरू झालं. दोघी छोटे होते असं नाही, एक छोटं होतं एक मोठं राज्य होतं. जे लहान राज्य होतं ते भयभीत झाले, कारण त्याला पराभव निश्चितच होता त्याचा, कारण त्याचं सैन्यबळ थोडंच होतं. आणि मोठं जे राज्य होतं त्या राज्याचं सैन्यबळ प्रचंड होतं, खूप सैन्य होतं. आणि खूप सैन्य असल्यामुळे उघडच आहे दारू, नाही लॉक नव्हतं. हॅलो, आवाज येतोय? तर छोटं राज्य जे होतं त्या छोट्या राज्याचं सैन्य खूप कमी होतं आणि जे त्यापेक्षा थोडं मोठं त्याचं सैन्य खूप होतं. शत्रू पक्षाकडे 10 सैनिक तर या छोट्या राज्याकडे एकच. इतकं छोटं होतं. समोर प्रत्यक्ष मृत्यू दिसत होता की आपण जर लढाई लढलो तर आपला मृत्यू आहे, आपण हारणार. 1:10 हा रेशो तिथे होता. तिथल्या छोट्या राज्याच्या सेनापतीने सपश सांगितलं की महाराज, मी काही युद्धाला जाऊ शकत नाही, कारण आपण युद्धाला गेलो तर आपली हार निश्चित आहे. आपण आपल्या सैनिकांना मृत्यूच्या तोंडात देणं एवढंच घडणार आहे, म्हणजे हा सरळ सरळ आपला मूर्खपणा ठरेल. आता सेनापतीनेच युद्धावर जायचं नाकारल्यानंतर त्याचं म्हणणं होतं की मी पराभव निश्चित आहे. स्वतःच्या तोंडाला पराजयाचं काळं फासून घ्यायला तो सेनापती तयार नव्हता. मरण्यापेक्षा पराजय पत्करणं ठरवलं तर योग्य असं त्याला वाटत होतं, कारण गेल्यानंतर मरणारच, मरल्यानंतर सुद्धा पराजय हा निश्चितच आहे, मरून सुद्धा हरणार आहोत, विजयाची कसलीच अपेक्षा नाही. मग लढाईला जायचं कशाला? सम्राटाला त्याने स्पष्ट सगळं सांगितलं. सम्राटाला त्या बोलण्यासारखं काही नव्हतं. काय बोलणार तो तर बिचारा. गोष्ट खरी होती, आकडे बरोबर होते. याच्याकडे 1:10, यांच्याकडे एक सैन्य, यांच्याकडे 10 सैनिक, यांच्याकडे 100, यांच्याकडे 1000, यांच्याकडे 1 लाख तर त्यांच्याकडे 10 लाख. 1:10. आता काय करायचं? सम्राटाला पटत नव्हतं की हार मानणं, हार स्वीकारावं हे पटत नव्हतं, पण पर्याय सुद्धा नव्हता. त्यांनी काय केलं, विचार केला आणि एका गावातल्या एका साधूकडे गेला आणि त्याने आपल्या साधूला सांगितलं की मी पुष्कळ जणांना सांगितलं की आमच्या सैन्याचा सेनापती व्हा, पण कोणीच आमचा सैन्याचा सेनापती व्हायला तयार नाही, तर महाराज तुम्ही व्हाल का? तोंडात हे राजाबरोबर सेनापती पण होता, त्याला राजाचं वागणं उलगडलंच नाही. एखाद्या राज्याचा सेनापती युद्धाला जायला तयार नाही, तर एक साधू त्या युद्धाचं सेनापतित्व कसं करू शकेल? याला काही अनुभव नाही, याला तलवार पकडता येत नाही, हा आयुष्यात कधी युद्धावर गेला नाही, ज्यांनी कधी कोणाशी भांडण सुद्धा केलं नाही, ज्यांनी युद्धाच्या गोष्टी सुद्धा केल्या नाहीत, अशा अयोग्य माणसाला राजा सेनापती बनवत आहे.
त्याला आश्चर्य वाटत होतं सेनापती. राजाकडे पण पर्याय नव्हता, कोणीच सेनापती पद घ्यायला तयार नव्हतं त्या युद्धाचं. साधू म्हणाला, ठीक आहे, मी तुमच्या सैन्याचा सेनापती बनतो. जे पुष्कळशे शहाणे सुजाण लोक जे करायला राजी नव्हते, ते करायला हा एक साधू तयार झाला. जिथे समजूतदार माणसं मागे हटतात, अनुभवी माणसं पुढे होतात, अनुभवी माणसं मागे सरकत आहेत, असा वेळी हा अनुभवी, ज्याला अनुभव नाही, असा हा साधू कसा काय तयार झाला. राजा सुद्धा मनातून घाबरलेलाच होता, पण तरी ठीक होतं. हरायचं, राजाचं म्हणणं होतं, हरायचंच असेल तर मरण पत्करून हरणं योग्य. त्यानंतर असं म्हटल्यानंतर सैनिक सुद्धा घाबरले की हा बा, आमचा जो सेनापती आहे त्याला तलवार पण पकडता येत नाही, म्हणजे हा नवीनच आहे आणि अनुभव काहीच नाही, हा कसा आम्हाला लढवणार, आणि जेव्हा जायचं कसं ते पण घाबरले होते. पण जो साधू जो होता तो एकदम खूप आवेशात होता, खूप आवेशात. चला चला, सर्वांना मोटिवेट केलं त्यांनी सैनिकांना आणि सांगितलं चला माझ्यावर आलंच पाहिजे. मग तो साधू सेनापती बनला, त्या पाठी ते सैन्य निघालं. आता हा साधू कसा लढतो हे बघण्यासाठी, हा सैन्याला घेऊन कसा लढतोय बघण्यासाठी राजा सुद्धा मागे मागे निघाला. शत्रूच्या छावणी पासून थोड्या अंतरावर एक त्यांना रस्त्यात देऊळ दिसलं. तिथे जो साधू साऱ्या सैनिकांनी देवळाबाहेर थांबवला आणि म्हणाला, आपण युद्धाला जाण्यापूर्वी देवाचं निदान काय आहे, देव काय म्हणतो हे तरी आपण बघूया. आपण लढाईवर जात आहोत, त्याला कौल लावूया, त्याला विचारून बघू. आम्ही हरणार असो तर आम्ही परत जातो, आणि आम्ही जिंकणार असेल तर आम्ही लढाईला जातो आणि उत्तमच, आम्ही युद्ध लढू. असं म्हणल्या सैनिकांना जीवात जीव आला. सर्व आशेने, त्या मोठ्या आशेने देवळाबाहेर उभे राहिले. त्या साधूने हात जोडून डोळे मिटले, देवाची प्रार्थना केली, खिशातून 1 रुपया काढला. तो देवाला उद्देशून म्हणाला, मी हा रुपया हवेत उडवतो, जर छाप पडला तर आम्ही समजू की आम्ही जिंकणार आहोत, मग पुढे लढाईला जाऊ, आणि काटा पडला तर समजू की आम्ही हरणार आहोत, तर मग आम्ही मागे फिरू आणि राजालाही समजावून सांगू, आम्हाला व्यर्थ मरणाच्या खाईत लोटू नकोस, आपला पराभव निश्चित आहे, देवानंच असा कौल दिलेला आहे. सैनिक लक्षपूर्वक त्याकडे पाहत होते. त्याने तो रुपया साधूने हवेत उडवला. चमकत्या उन्हात रुपया चमकला आणि खाली पडला. सगळं आतुरतेने बघायला, आतुरतेने काय पडलाय बघताय तर छाप पडला होता. त्यांनी सैनिकांना दाखवलं, छाप पडलेला आहे. बस, तो ओरडला, बस आता काळजीच सोडा, तुम्ही हरूच शकणार नाही ही कल्पनाच मनातून काढून टाका. आता या भूमीवर तुमचा पराजय कोणीही करू शकणार नाही. देवाचा कौल तुमच्या बाजूने पडलेला आहे. देव तुमच्या बरोबर स्वतः युद्धाला येणार आहे. असं सांगितल्यानंतर सैनिकांमध्ये जोश आला. सैनिकांनी त्या मोठ्या सैन्यावर आक्रमण केलं. 7 दिवस भयंकर लढाई झाली आणि त्या लढाईत त्या मोठ्या राजाचा पराभव झाला. तो राजा, मोठा राजा जो होता, सैन्य मोठं होतं, भरपूर सैन्य होतं, तो राजा पळून गेला. हे जिंकलेले छोटं सैन्य परत माघारी फिरलं, परत देवाच्या मंदिराजवळ आले. आल्यानंतर त्या साधूने सर्व म्हणलं, थांबा, ज्या देवामुळे आपण जिंकलेलो आहोत त्या देवाचे आभार मानू द्या मला, आणि आपण सर्वांनी आभार मानूया, चला हात जोडा. सारे सैनिक थांबले, सर्वांनी हात जोडले, देवाची प्रार्थना केली आणि म्हटलं,
देवा तुझे आम्ही आभारी आहोत, कारण तू जर जिंकण्याचा कोल दिला नसतास तर आम्ही हरलोच होतो. तुझ्या कृपेमुळे, तुझ्या कोलामुळे आम्ही जिंकलो. सर्वांनी प्रार्थना केली. साधू म्हणाला, देवाचे आभार तुम्ही मानले, खूप छान. आता माझ्या खिशातलं नाणं नीट तपासून पहा. त्याने नाणं काढून दाखवलं. नाण्याच्या दोन्ही बाजूला आपल्या शोलेमध्ये जसा जयकडे ते नाणं होतं ना, तसं नाणं त्या साधूकडे पण होतं. त्या दोन्ही बाजू छाप होता, काटाच नव्हता. खोटं नाणं होतं ते. दोन्ही बाजूला छाप असलेलं ते नाणं. ते काटा कधी दाखवू शकत नव्हतं, कारण काटाच नव्हता त्याच्यावरती. तो म्हणाला, साधू म्हणाला यांना, सैनिकांना, तुम्ही देवाला आभार मानलेत ते ठीक आहे, खूप छान केलं, पण एक लक्षात घ्या, तुम्ही विजयाच्या आशेने प्रेरित झाला. तुम्हाला वाटलं की देव माझ्या सोबत आहे, त्या आशेने तुम्ही प्रेरित झालात आणि त्यामुळे तुम्ही जिंकलात. पण तुम्ही आशेने प्रेरित झाला नसतात तर तुम्ही हरवूही शकला असता. तुम्हाला माहिती होतं की देव तुमच्या सोबत आहे आणि त्यामुळे तुम्ही आशेने लढलात. तुम्ही निराश झाला होतात आणि हरण्याच्या कल्पने तुम्ही एवढे घाबरलेले होतात, तुम्हाला हरणार याचीच खात्री होती. साधी गोष्ट आहे. गोष्ट सांगण्याचा अर्थ पण साधा आहे. आपण जिंकणार या कल्पने भरलेलो आहोत की हारणार या कल्पनेने घाबरलेलो आहोत. यावरच आयुष्यातल्या सर्व कामाची सफलता अवलंबून असते. थोडंसं सामर्थ्य आणि प्रचंड आशा असलेले लोक इतकं काही करू शकतात की जे प्रचंड सामर्थ्य आहे पण निराशेने भागलेले असे लोक काहीही करू शकत नाहीत. तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, मी आजच एका ताईंना सांगितलं, त्यांचा मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये एक शब्द टाकला होता, बघू काय होतं ते. त्या इंटरव्ह्यूला चालल्या जाणार आहे की बघू दादा काय होतं ते. त्या वाक्यामध्ये कुठला जोश नव्हता, कुठलीच प्रेरणा नव्हती, त्यात निराशा होती. ही निराशा जी आहे ना, ही आपल्या शब्दातून जेव्हा बाहेर पडायला लागते, ती आपल्या बॉडी लँग्वेज मधून पण बाहेर पडावी लागते, शरीरातून बाहेर पडते. आणि जे निराशेने ग्रासलेले लोक असतात त्यांचा पराभव हा नक्की ठरलेला असतो. त्यांना कळत नाही, त्यांच्याकडे प्रचंड सामर्थ्य आहे, त्यांच्याकडे खूप ज्ञान आहे, पण निराशाच्या त्या काजळीमध्ये ते एवढे झाकाळून जातात की त्यांना स्वतःचं सामर्थ्य सुद्धा दिसत नाही. सामर्थ्य महत्वाचं नाहीये, सामर्थ्य खरं धन नाहीये. खरी संपत्ती आहे आशा, प्रेरणा आणि खात्री की जे काम व्हायला हवं आहे ते होणार. ते करण्यात आम्ही कसली कुचराई करणार नाही. ज्यावेळी अशी भावना तुमच्याकडे येते तेव्हा महाराज तुमच्या मदतीला असतात. देव सुद्धा त्याचीच मदत करतात जो स्वतःची मदत करतो. जो स्वतःची मदत करतो त्याचीच मदत देव सुद्धा करतो. जो स्वतःची मदत करू शकत नाही, जो घाबरलेला आहे, निराश आहे, अगतिक आहे, त्याला देव सुद्धा काही देत नाही. पुष्कळ आपल्याकडे असेच स्वामी स्वरूप भक्त आहेत. 5-5 मिनिटाला निराशाग्रस्त होतात, काळजीमध्ये पडतात
दिलेली जी साधना आहे, मी जी साधना देतो ती करतच नाहीत आणि उलट म्हणतो अजून दादा काहीतरी वेगळं द्या, अजून दादा काहीतरी वेगळं द्या. अहो ते पहिलं आहे त्याला तरी तुम्ही व्यवस्थित कर. एका वेळी एकच तलवार घेऊन तुम्ही लढू शकताय, 4-4 तलवार घेऊन लढू नाही शकत. जे दिलेलं आहे तुमच्यासाठी ते योग्य आहे तेच स्वामी मला सांगतात आणि तेच मी तुम्हाला सांगतो. मी काही माझ्या मनाचं सांगत नाही. जे स्वामी सांगतात की ह्या ताईला हा मंत्र दे, तिला तो देतो, ह्या दादाला हा मंत्र दे, त्याला देतो. मी कोणालाही कुठला एकसारखा मंत्र कधीच दिला नाही. ज्याची गरज आहे तसे महाराज सांगतात. पण त्या शब्दांवर सुद्धा विश्वास, मग कसं त्यांना यश मिळणार, कसं ते सक्सेस होणार, कसे संकट टळणार. मला सांगायचं आहे की आपण काय विचार करतो हा फार महत्वाचा आहे. तर ह्या सर्व गोष्टींना फार महत्वाची गोष्ट सांगण्याचा उद्देशच माझा तो होता की तुम्ही जे निगेटिव्हिटी विचार करता की माझ्याकडनं होणार नाही, मला जमणार नाही, तुम्हाला एवढा विश्वास पाहिजे की दादांनी जो दिलेला मंत्र आहे, दादांनी जी साधना सांगितलेली ती मी केली तर माझं कल्याणच होणार आहे. काही जण असे असतात, एवढे घाबरलेले असतात, त्यांना स्वामींवर विश्वास नसतो आणि सांगतात हो आम्ही खूप स्वामींचं करतो, आम्ही खूप स्वामींचं करतो, स्वामींवर आमचा प्रचंड विश्वास आहे. अरे मग स्वामींवर तुमचा प्रचंड विश्वास आहे तर मग काळजी कसली करताय? तुमचं अहित होणार आहे का? कोणी तुमचा केस वाकडा करू शकत नाही. जगातली कुठलीही विपरीत शक्ती तुमचं वाकडं करू शकत नाही. तुम्हाला माझ्यावरती प्रचंड विश्वास पाहिजे आणि माझ्यावर जेवढा विश्वास आहे तेवढ्या 10 पट स्वामींवर असला पाहिजे, कारण मी स्वामींचाच एक अंश आहे. विश्वास ठेवायला शिका, दृढ श्रद्धा ठेवायला शिका. दादा मला सांगताय तर ते चुकीचं नाहीये. मी तुमच्या हिताचं सांगतो, तुमच्या कल्याणाचं सांगतो, तुमचं भलं व्हावं हा माझ्या मनामध्ये विचार असतो. मग विश्वास का नाही ठेवत? विश्वास ठेवायला शिका. विश्वासाची कमी राहिली की आयुष्यामध्ये यश कधीच मिळत नाही. परमेश्वर तुमच्या सोबत असतो पण तो बघत असतो तुम्ही किती करताय, तुम्ही स्वतःची मदत किती करताय, तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही किती फॉलो करताय, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे मला एक असं आठवतं की आमच्या गावाजवळ सुंदर असं म्हणजे मोठा असा डोंगर होता आणि त्या डोंगरावरती एक मंदिर पण होतं. गावापासून 10-7-8 मैलावर असेल ते मंदिर. गावातून दृष्टीला पडायचं, खाली गावातून बघितलं की ते मंदिराचं कळस दिसायचं. लांबून लांबून लोक सुद्धा त्या मंदिरात दर्शन घ्यायला यायचे. तर ते आमच्या गावामध्ये एक तरुण होता. मला एकदा म्हणा की चल आपण ते मंदिर बघून येऊया, जवळच आहे. म्हटलं ठीक आहे, जवळच आहे, जाता येईल कधीही, तेव्हाही जाऊ आपण. आम्ही एक दिवस निश्चित केला आणि निघायचं ठरवलं. रात्रीच उठलो, सकाळ ऊन खूप वाढलेलं होतं आणि ऊन वाढतं म्हणून आम्ही ठरवलं की रात्रीच आपण प्रवासाला निघायचं. रात्री 2 वाजता उठलो. त्यावेळी टॉर्च काही जणांकडेच असायचे, तर त्याच्याकडे टॉर्च होता, ते टॉर्च घेतला आणि गावाबाहेर पडलो. मिट्ट काळोख होता, रात्र होती. तो पण मनातून घाबरलेला, मी पण घाबरलेलो मनातून, कारण की एवढा आंध्रा आम्ही प्रवास म्हणजे 10 मैलावर. त्यावेळी कसं त्या डोंगरावर जायचं तर गाडी चालणार नाही, गाड्या तर नव्हत्याच आमच्याकडे, सायकली होत्या. सायकल कुठे चढणार एवढ्या आणि उन्हाची चढण्यापेक्षा रात्री चढायचं असं आम्ही ठरवलेलं होतं.
आणि त्या टॉर्चच्या प्रकाशात आम्ही, छोटासा तो टॉर्च, त्या मिट्ट काळोखामध्ये आम्ही त्यात फक्त तो प्रकाश कुठं पडायचा, 2 पावला पुरताच पडत होता, आमच्या दोघांच्या पावला पुरताच. रस्ता तर 8-9 मैलाचा, की एवढ्या म्हणजे प्रचंड अंधार. ते अंधार कसा दूर करे असं आम्हाला भीती वाटत होती. छोट्याशा टॉर्चनी कसा अंधार दूर होईल. थोडा काळोख, प्रचंड काळोख, जवळ एक छोटासा टॉर्च, कसं होणार. 7-8 मैलाचं अंतर. आम्ही विचार की चला थांबूया, आपण आता सूर्य उगवल्यावरच जाऊया. एवढ्या रात्री आता निघालो तर आहोत, पण आता कुठे थांबूया. आणि तिथं बसून राहिलो. ते योग्यच होतं, कारण की अंधारच खूप होता. त्या माझ्या मित्रानं थोडा घाबरट मनाने होत होतो. त्याचं गणित सुद्धा बिनचूकच होतं. त्याने विचार केला होता की आपल्या पायापुरताच हा प्रकाश पडतोय, मग आपण कसं एवढ्या लांब जायचं. आता ह्या टॉर्चचा प्रकाश किती, 1 ते 2 फुटापर्यंत जातोय, आणि जायचंय किती आहे, 8-9 मैल जायचंय. भागाकार करून बघा बघू. भागाकार जर केला म्हणजे फक्त काय होतं बघा, 9 मैल जर पकडला आणि 3 फुटापर्यंत प्रकाश जातो म्हटल्यानंतर भागाकडे 3 येतं. बरं, 9/3 केलं तर मग 9/3 केलं, 3च फुटाचा प्रकाश पडतो आहे. मग एवढा मोठा टॉर्च आणायचा कसा, एवढा 9 मैल पसरेल असा. म्हणून तो तिथेच बसून राहिला. तो तिथं त्या गावाच्या बाहेर बसून राहिला, उजाडण्याची वाट बघत असला. तेवढ्यात तिकडनं आमच्या गावातला एक म्हातारा मनुष्य आला, आणि त्याच्याकडे टॉर्च नव्हतीच, छोटीशी ड्युटी असते ना, कंदील, तो कंदील घेऊन जात होता. माझ्या मित्राने त्याला विचारलं, हो बाबा, काय वेडा झाला का एवढ्या रात्री, तुम्ही एवढसा कंदील घेऊन चाललेला आहात, 10 मैलाचा रस्ता करायचा, 8-9 मैलाचा रस्ता तुम्हाला जायचा, आणि एका छोट्याशा पावलाभर पुरता प्रकाश पडणाऱ्या कंदील घेऊन चाललाय. हॅलो, माईक बंद करा. हो, तुम्हाला काही कळतं का, तुम्ही एवढं 8-9 मैल जाणार आहात आणि तुमच्याचा एक कंदील, तुमच्या पावला पुरताच प्रकाश पडतोय, तुम्हाला पुढचं काय दिसतंय का, तुम्हाला काही कळतं का नाही. तो म्हातारा हसला. तो म्हातारा काय म्हणाला असेल त्या माझ्या मित्राला, अरे वेड्या, एका पावलाहून अधिक कोणी चालू शकतं का आजवर. अरे वेड्या, एका पावलाहून अधिक कुणी चालतं का, चालू शकतं का. आता तुम्हीच मला सांगा, आपण चालण्यासाठी किती पावलं चालतो. प्रत्येक वेळी एकच पाऊल उचलतो. तो म्हाताऱ्याने म्हणाला, अरे वेड्या, तू 1 पावलं अधिक कुणी चाललं आहे का आजवर. आणि उजेड 10,000 मैलापर्यंत पडला तरी मी एकच पाऊल चालणार आहे, मी एकच पाऊल पुढे जाऊ शकतो ना. उजेड जर 10 मैलावर पडला म्हणून मी 10 मैल एवढं लांब पाऊल टाकू शकतो का, नाही. आणि जेव्हा मी 1 पाऊल पुढे टाकतो तेव्हा तो प्रकाश, माझ्या कंदिलाचा प्रकाश सुद्धा 1 पाऊल पुढे जातो. 10 मैल काय आणि 10,000 मैल काय, मी जसं पाऊल टाकेन तसा प्रकाश माझ्याबरोबर पुढे पुढे येणार आहे. असं वेड्यासारखा विचार करू नकोस. चल माझ्याबरोबर तू पण, तुझा चांगला टॉर्च आहे, आपण अजून 1 पाऊल पुढे टाकू आणि तेवढा प्रकाश पुढे जाईल.
सांगायचा मतितार्थ असा की आयुष्यात जर आपण असाच हिशोब मांडत बसलो आणि तो मांडून घाबरत राहिलो तर तिथेच मरून जाऊ. आयुष्यात एक एक पावलाचा हिशोब करणारे लोक जे असतात ती हजारो मैल चालून जातात आणि जे हजारो मैलांचा हिशोब करायला बसलेले लोक एकही पाऊल पुढे टाकू शकत नाही, भेदरून जाऊन तिथेच बसून राहतात. आयुष्यामध्ये पहिलं पाऊल टाकायला सुरुवात करा. विचार करू नका यश मिळेल का अपयश मिळेल. स्वामींच्या दिशेने चाललो आहोत, आपण भक्तीच्या दिशेने चाललेलो आहोत. पाऊल टाका, एक पाऊल टाका स्वामींच्या दिशेने, 2 पाऊल पुढे येतील. तुम्ही तिथेच बसून राहिलात, स्वामींच्या दिशेने पाऊलच नाही टाकणार तर कसं पुढे जाणार. आयुष्यामध्ये कुठलाही प्रवास असो, एक पाऊल टाकावंच लागतं. पहिलं पाऊल टाकून मग दुसरं पाऊल टाकतो, तिसरं पाऊल टाकतो. पावला पावलानेच पुढे जावं लागतं. जे कोणी माझ्या निरूपणाला आहेत, ज्या कोणी एक्झाम देत असतील, करिअर करत असतील, त्यांनी हे लक्षात ठेवायचंय, पहिलं पाऊल टाकायला शिकलं पाहिजे. प्रवासाची सुरुवात पहिलं पाऊल टाकून होतो. बसून प्रवास करता येत नाही. एकाच जागी बसून राहिला तिथेच माणूस सोडून जाईल. वाहतं पाणी कायम निर्मळ राहतं, साठलेलं पाणी नेहमी सोडून जातं. तर हा आजच्या निरूपण होतं. ह्याचं पुढचं आपण बघणार आहोत. आज आपण इथे थांबूया आणि थांबण्याच्या अगोदर नित्यनेमाने आपण सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी जी प्रार्थना करणार आहोत ती प्रार्थना करायची आहे. हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत आणि मनात म्हणायचे सर्व श्री गणेशाय नमः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्भते. आता विश्वात्मके देवे तेने वा विघ्नतोष व्हावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातः. हे स्वामी समर्था, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांचे आभार. ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने मी पुढे जात राहिले, त्या नातेवाईकांचे, मित्र परिवारांचे, शिक्षकांचे मंगल कर. त्या सर्वांना सुखी आणि आरोग्यवान ठेव. स्वामी आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा. आतापर्यंत जपले, भविष्यातही जपा. आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा. जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस, तुझा एकमेव आश्रय आहे. स्वामी दया कर, सर्व आनंदी ठेव. आम्हा सर्वांना एकमेकांवर मनापासून प्रेम करण्यास मदत कर. अनेक गैरसमजांवर मात करण्यास, क्षमा करण्यास सक्षम बनव. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी आणि भक्तिवान ठेव. आणि जे तुझं निरूपण ऐकत आहेत त्या सर्व स्वामी भक्तांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण कर. आणि आपल्यामध्ये एक लक्षात घ्या, आपल्यामध्ये एकमेकांमध्ये गैरसमज खूप असतात. घराघरामध्ये सुद्धा ते गैरसमज ठेवू नका. ते गैरसमज दूर करा, एकमेकांना क्षमा करा. आपल्या परिवारामध्ये सुद्धा एकमेकांना गैरसमज होऊ शकतात, नाराजी होऊ शकते. तर त्यासाठी ग्रुप सोडण्यापेक्षा आपण एकमेकांना क्षमा करून गैरसमज दूर करून घेतले पाहिजे. आपला एक परिवार आहोत, आपण एकसंध राहायचं. एकजुटीने आपण पुढे गेलो तर आयुष्यात
खूप काही करू शकू, सर्वांचं कल्याण होईल. आपण हाच विचार ठेवायचा की आम्हाला सर्वांचं कल्याण कसं होणार आहे, तर आपण एकमेकांचे हात धरून पुढे गेलो तरच आपला कल्याण होणार आहे. एकटे एकटे चालून कोणाचंही कल्याण कधीच होत नाही. म्हणून एकत्र राहायला शिका. हा आपला परिवार आहे. या परिवारातील हे सर्व लोक आपण पुढे आपला सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक, पारलौकिक विकास कसा करू याचा विचार करा. एवढं बोलून आजचं निर्गुण संपवतो. आपण आता शनिवारी भेटू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ ऋषि सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय.